हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 84. धन आणि वेळ याचे महत्त्व. मराठीमध्ये वाक्प्रचार आहे, जो वरी पैसा तो वरी बैसा. इंग्रजीत वाक्प्रचार आहे, टाइम इज मनी किंवा मनी टॉक्स. आणखी निरनिराळ्या प्रकारे असे म्हटले जाते, असतील शिते तर जमतील भूते वगैरे वगैरे. निरनिराळ्या भाषांमधून यासाठी अनेक प्रकारे असे म्हटले जात असणार, परंतु या सर्वांचा सांगायचा मुद्दा एकच आहे, आणि तो म्हणजे धन आणि वेळ याला फार महत्त्व आहे. वेळ वाया घालवू नका. जमेल तितके पैसे मिळवा. तारुण्य हीच वेळ पैसे मिळवण्याची आहे. नंतर देह थकतो, मेहनत होत नाही. एकेका क्षणाला महत्त्व आहे. काही दुकानदार पुढे दुकान थाटतात आणि तेथेच त्यामागे राहतात. रात्री झोप आली की दुकान बंद करतात आणि सकाळी जाग आली की लगेच दुकान उघडतात. दुकान सुरू ठेवून तिथेच तृष्णा क्षुधा शांती करतात. मी व्यवसाय करत असताना कंपनीच्या सेमिनारला चाललो होतो. त्याच सेमिनारला जाणारे दुसऱ्या प्रांतातले एक जण मला प्रवासात भेटले. माझ्या शेजारीच बसले होते. मी काहीही न विचारता त्यांचा व्यवसाय किती आहे, व्यवसाय कसा करावा, ते व्यवसाय कसा करतात वगैरेवर माझे संपूर्ण प्रवासभर त्याने बौद्धिक घेतले. शेवटी मला म्हणाले, बिझनेस शुड बी ऑन अवर फिंगर्स. हे लोक कुटुंबियांसमोर आणि कुटुंबियांबरोबर काय बोलतात कोणास ठाऊक. वेळेला फार फार महत्त्व आहे हे सत्य आहे, परंतु या बहुमूल्य वेळेचा उपयोग कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. हे जे वाक्प्रचार आहेत ते सर्व भौतिक जीवन दर्शवितात. यामुळे इंग्रजीत मनी म्हणजे पैसा असा शब्द वापरला आहे, कारण भौतिकात पैसा, धन, स्थावर संपत्ती, सोने, चांदी, पद, सत्ता, प्रसिद्धी, प्रतिष्ठा इत्यादीला फार महत्त्व आहे. हे असे असेल तर सर्व काही होऊ शकते. सर्वजण छान असतात. संस्कृतात वाक्प्रचार आहे, सर्वे गुणाः कांचनम आश्रयंती. येथेही सोन्याला महत्त्व दिले आहे. आपल्या सर्व संतांनी ओयार असताना सोन्याला महत्त्व दिले आहे. कदाचित भौतिकान रमणाऱ्यांना भक्ती महात्म्य समजावे म्हणूनही असेल, कारण संत शिरोमणी तुकाराम बुवांमध्ये प्रमाणे हे सर्व संत निःसंशयपणे सोने रूपे आम्हा मृत्तिका समान, माणिके पाषाण खडे तैसे याच प्रवृत्तीचे होते. ज्याच्याकडे धनसंपत्तीचे वैभव आहे त्याच्यामधील दोष त्याच्या त्या धनसंपत्तीमध्ये दबले जातात. त्याचा सर्व गुणवान म्हणून गौरव केला जातो. राजकीय लोकांबद्दल स्तुतिसुमने, त्यांचे सत्कार समारंभ, त्यांच्या पाया पडणे, त्यांची हांजी करणे, त्यांची प्रसिद्धी करणे, त्यांचा उदो करणे, त्यांच्या चांग भल्याचे नारे देणे इत्यादी हे सर्व याचेच द्योतक आहे. पुलंनी त्यांच्या गणगोत या पुस्तकात त्यांचे सासरे आप्पा यांचे शब्दचित्र रेखाटताना लिहिले आहे. सध्याचे पुढारी ह्या विषयावर वकिलीणबाईंना म्हणजे पुलंच्या सासूबाईंना ऑनररी डिलीट द्यायला हरकत नाही. ढुंगणाखालची खुर्ची काढून घेतली तर यापैकी एकालाही रत्नांगरीच्या धक्क्यावर हमाल म्हणून देखील कोणी आपला बोजा देणार नाही हो. ते राष्ट्राचा भार घ्यायला निघाले आहेत, असा त्यांच्या थिसिसचा थोडक्यात सारांश आहे. माननीय कैलासवासी सदाशिवराव मंडलिक हे त्या काळी कोल्हापूरचे आमदार खासदार होते. त्यांच्याबद्दल खास असे सांगण्यात येत असे की त्यांच्या जाण्या येण्यावरून लोक घड्याळ लावत असत. ते तमुक ठिकाणी अमुक वाजता असायचेच. अशा प्रकारे ते फार वक्तशीर होते. अर्थातच भौतिक व्यवहार वक्तशीरपणाला फार महत्त्व आहे, त्यात काहीच शंका नाही. सामान्य आयुष्यातही दररोजच्या नित्य गोष्टींमध्ये वेळेला महत्त्व आहे. वेळच्या वेळी सर्व गोष्टी झाल्याच पाहिजेत असा कटाक्ष बाळगावा लागतो. सुप्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांच्याकडे एका कंपनीची
पूर्वनियोजित वेळ सायंकाळी 4 वाजता ठरली होती. त्या कंपनीचे अधिकारी त्यांच्या कचेरीत 15-20 मिनिटे आधीच गेले होते. नानी पालखीवाला 3:50ला त्यांच्या कचेरीत आले. भेटायला येणारे लोक बाहेर आलेले असूनही त्यांनी 10 मिनिटे वर्तमानपत्र वाचले आणि बरोबर 4 वाजता त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आत बोलावले. वेळेचे महत्त्व जाणणारा वेळेला इतका जपतो. हिटलर त्याच्या सेनापतीला एकदाच युद्धाची रणनीती आखून देत असे. त्यावेळी तो एका मिनिटाचा विचार करत असे. असे म्हणतात की त्याने आखून दिलेल्या वेळेपेक्षा केवळ 2च मिनिटे त्याचा सेनापती नियोजित स्थळी उशिरा पोहोचला आणि त्यामुळे हिटलर वॉटरलूची लढाई हरला. भौतिक आयुष्य जगताना आपण वेळेचा फार अपव्यय करतो, म्हणजे वेळेचा दुरुपयोग करतो. आपण काम करत असताना किंवा काम करत नसताना त्यावेळी जे वर्तमान असते त्याऐवजी आपण भूतकाळ आणि भविष्यकाळात मनाने रमतो. आपण अमुक केले त्याऐवजी जर आपण तमुक केले असते तर आपला फायदा जास्त झाला असता. आपण अमुक ज्या पद्धतीने केले त्याऐवजी जर ते आपण तमुक पद्धतीने केले असते तर आपला फायदा जास्त झाला असता. यामुळे भविष्यकाळ वर्तमान काळापेक्षा सुखावा वाटतो. असे आपण मनाचे मांडे खात वर्तमानामधील वेळ वाया घालवत असतो. कारण झालेले होऊन गेलेले असते. काळामागे जाऊन त्यात काही सुधारणा करणे शक्यही नसते. तरी आपण तासनतास यातच रममाण होतो. जे केले किंवा केले नाही अशा दोन्ही गोष्टींबद्दल आपण वर्तमानात उसासे टाकत असतो. यामध्ये वर्तमानाचा वेळ वाया जातो. इतकेच काय तर वर्तमानात जे काम करायचे असते ते बिघडते. यापेक्षा आत्ता समोर जे वर्तमान आपल्याला मिळालेले आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे, ते वेळी सुयोग्य पद्धतीने करणे हे केव्हाही श्रेयस्कर असते. म्हणजे या वर्तमानाबद्दल अमुक आणि तमुक असे उसासे भविष्यात नंतर टाकायला लागत नाहीत. आपण अशा प्रकारे वर्तमानात उसासे टाकत असतो. याचा अर्थ आपण वर्तमानात सुखी नाही, दुःखी आहोत आणि आनंदात तर नक्कीच नाही. म्हणजे आपण वर्तमान स्वीकारत नाही, तो नाकारत आहोत आणि हीच फार मोठी आध्यात्मिक चूक आहे. कारण वर्तमान वेळीच स्वीकारलेला नसल्यामुळे त्या वर्तमानात संपायचे संचित तसेच शिल्लक राहते. ते उपभोगूनच संपावे लागते. याला अन्य पर्याय नाही आणि यामुळे हाच वर्तमान भविष्यात आपल्या वाट्याला वर्तमान म्हणून परत येतो. तो कधीही चुकत नाही आणि चुकविता येतही नाही. मग आपण परत वर्तमान चुकवितो आणि तोच वर्तमान भविष्यात पुन्हा पुन्हा आपल्या वाट्याला येत राहतो. याचा अर्थ आपला भविष्यकाळ हा आपल्या न स्वीकारलेल्या वर्तमानामधून आपणच निर्माण केलेला असतो. यामुळे इच्छा असेल तर आपणच आपले भविष्य बदलू शकतो. हे एक न संपणारे भयावह वर्तुळ आपल्या मागे लागते. म्हणून हे जाणं की आपल्या वर्तमानात आपणच निर्माण करतो. जर आपण आजचा वर्तमान स्वीकारला तर उद्याचा वर्तमान यामधूनच निर्माण होईल. तो संचित कमी झालेला असेल आणि अशा प्रकारे आपल्या संचिताला उतरती कळा लागेल. मग मुक्ती फार लांब नाही, ती आपल्यामुळेच आपल्या दृष्टिक्षेपात येईल. अशा प्रकारे जर आपण वर्तमान जसा आहे तसा वेळी स्वीकारला आणि ते संचित तेथल्या तेथेच संपविले तर मुक्ती त्याच क्षणी तेथल्या तेथेच उपलब्ध आहे. यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम बुवा आपल्याला उपदेश करतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वेळेचे महात्म्य कितीही काही असले तरी ते भौतिकापुरतेच आणि तेही देह जीवित राहण्यासाठी तेवढ्यापुरतेच पाळायचे. आपण मानवी देह धारण केला आहे. या देही जगण्याचा आपला एकमेव उद्देश आहे मुक्ती प्राप्त करणे. उपभोग मागील अनंत जन्मी घेऊन झाले. आता ही मानवी देही आतापर्यंत हजारो लाखो जन्म वेळेचे महात्म्य न उमजल्यामुळे होऊन गेले. म्हणून आता तरी सुधारणा करू. कोणी कमी जास्त जगत असले तरी मानवी देहाचे सरासरी आयुष्य
100 वर्षे असते. या 100 वर्षाचा जास्तीत जास्त सदुपयोग करून आपण प्रतिक्षणी मुक्तीच्या मार्गावर यात्रा करत असायचे. आपल्यासाठी एक एक क्षण अत्यंत मोलाचा आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्या भौतिक गरजा केवळ आणि फक्त देह जीवित राहण्यापुरताच मर्यादित करायचा. अन्न वस्त्र निवारा याचा अर्थ जाणून घ्यायचा. त्यासाठी आवश्यक इतकेच अर्थार्जन करायचे. यापेक्षा जास्त अर्थार्जन मिळवत राहणे म्हणजे मानवी देहाचा आणि देहाच्या मर्यादित बहुमोल वेळेचा अपव्यय आहे, दुरुपयोग आहे. म्हणून देहधर्मापुरते अर्थार्जन करून उर्वरित सर्व वेळ एक एक क्षण मुक्ती प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणायचा. यासाठी वेळेचे महत्त्व वेळीच ओळखायचे. हरिओम.